friends, next topic is wavefront. Let us see the meaning of wavefront. We have seen when we drop a stone in water, surface waves commonly known as ripples are generated which travel towards from the point say O. बघा, आपण हे पाहिलेलं आहे की एखाद्या शांत पाण्यामध्ये जर आपण दगड टाकला तर त्याच्या सरफेसवरती वेव्स तयार होतात, म्हणजे लाटा तयार होतात आणि त्यांना आपण लाटाच म्हणतो. ज्या वेव्स दिसतात आपल्याला पाण्यावरती तरंग उठताना दिसतात त्यांना आपण लाटा म्हणतो. इथं रिपल्सला लाटा म्हणलेलं आहे आणि ते जनरेट होतात आणि त्या बाहेरच्या दिशेनं ट्रॅव्हल करतात. म्हणजे जिथं आपण दगड टाकलेला आहे तो पॉईंट ओ म्हणायचा आणि तिथून त्या लाटा आहेत त्या सर्व दिशांनी अशा पसरत जातात, बरोबर. सो ओ पॉईंट इज व्हेअर द स्टोन टचेस द वॉटर. हा तो ओ पॉईंट झाला. The water particles along the path of the wave move up and down. ज्या वेळेला वेव्ह ट्रॅव्हल करते त्यावेळेला पाण्याचे जे पार्टिकल्स आहेत की जे वेव्हच्या पाथमध्ये आलेले आहेत ते कसे खालीवर त्यांची मोशन होते और दे मूव अप अँड डाऊन. अँड ऑल्सो त्यांची जी मोशन आहे परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसला सुद्धा त्यांची मोशन आहे ते परपेंडिक्युलर असते. द फेज ऑफ द वेव्ह at a point is defined by the state of the motion of the particle at that point. की एखाद्या वेव्हची जी फेज आहे एखाद्या पॉईंटच्या इथे ती आपण कशी डिफाईन करणार. स्टेट ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल ॲट दॅट पॉईंट ॲज वेल ॲज द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द सोर्स. त्या पॉईंटचं सोर्सपासूनचं डिस्टन्स त्याच्यानुसार सुद्धा आपण त्या वेव्हची फेज आहे ती डिफाईन करू शकतो. आणि हा पॉईंट आहे तो आपण 11th स्टँडर्डच्या 8th चॅप्टरमध्ये लर्न केलेला आहे. द टू पार्टिकल्स आर इन फेज दॅट इज और काय इथे सांगितलेलं आहे बघा. टू पार्टिकल्स आर इन फेज मीन्स और दॅट इज हॅव द सेम फेज. म्हणजेच त्या पार्टिकलचा फेज दोन पार्टिकलचा फेज सेम असेल. कधी असणार. इफ देअर स्टेट ऑफ मोशन इज सेम. जर त्या दोन पार्टिकलची स्टेट ऑफ मोशन सेम असेल म्हणजेच काय. इफ दे हॅव द सेम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस अँड इफ दे आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. काय सांगितलंय बघा. दोन पार्टिकल्स आहेत त्यांची फेज सेम कधी असणार तर त्यांची जी स्टेट ऑफ मोशन आहे ती सेम असेल. म्हणजेच काय त्याचा अर्थ. त्यांची जी व्हेलॉसिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही सेम असणार आहे. दे हॅव द सेम व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट कशी आहे तर परपेंडिक्युलर टू द वॉटर सरफेस. आणि त्याचबरोबर इफ दे पार्टिकल्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स. म्हणजे ज्या पार्टिकलचा आपण फेज पाहतोय ते पार्टिकल सोर्सपासून सेम डिस्टन्सवरती असायला पाहिजेत आणि त्यांची जी व्हेलॉसिटी आहे आणि परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती पण सेम असेल. तर अशा वेळेला ते दोन्ही पार्टिकल त्यांची फेज सेम आहे असं आपण म्हणू शकतो. असा याचा अर्थ आहे. ॲज द वेव्ज आर ट्रॅव्हलिंग सिमेट्रिकली इन ऑल डायरेक्शन्स अलॉंग द वॉटर सरफेस ऑल पार्टिकल्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ द सेंटर ॲट ओ विल हॅव द सेम फेज. बघा वेव्ह कशी ट्रॅव्हल करते सिमेट्रिकली ऑल डायरेक्शन्समध्ये. ती पण कशी अलॉंग द वॉटर सरफेस. पाण्याच्या सरफेसवरनं जाते की नाही सर्व दिशांमध्ये ती लाट आहे ते. आणि सगळ्याचे सगळे पार्टिकल्स आहेत सर्कम्फरन्सवरचे ते सेम डिस्टन्सवरती असतात ना ओ पासून. त्यामुळे ते पण कसे असणार सेम फेजमध्ये असतात. बघा इमॅजिन करायचं आहे की शांत पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण दगड टाकलाय तो पॉईंट म्हणजे सेंटर झाला आणि तिथून अशा सगळ्या लाटा आहेत त्या कोनसेंट्रिक सर्कलसारख्या बाहेर जाणार. मग एखादी रिंग आपण इमॅजिन केली म्हणजे त्याचं थोडंसं पिक्चर असं असेल. इथे सेंटरला आपण दगड टाकलाय तो ओ पॉईंट झाला आणि लाटा आहेत अशा आउटवर्ड डायरेक्शनमधनं जाणार ऑल डायरेक्शनमध्ये ते पण वॉटर सरफेसवरती. आणि ही प्रत्येक अशा एकेका लाटेची अशी रिंग झाली. ही जी रिंग आहे या प्रत्येक रिंगवरचे जे पार्टिकल्स आहेत ते सेम फेजमध्ये असणार असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यावरून इथे वेव्हफ्रंटची डेफिनेशन इथं दिलेली आहे. द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स हॅव्हिंग द सेम फेज
ॲट अ गिव्हन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज अ वेव्हफ्रंट. म्हणजे हा लोकस आहे, म्हणजे त्या सर्व पॉईंटला जोडला जाणारी थोडक्यात ती रेष आहे. आता ती रेष सरळ पण नाही आहे, वक्राकार आहे, त्यामुळे त्याला लोकस ऑफ म्हणायचं. सो लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स, ते पॉईंट कसे असणार, हॅव्हिंग द सेम फेज ॲट गिव्हन इन्स्टंट ऑफ टाईम. ज्या क्षणाला आपण त्या सगळ्या पॉईंटचा फेज मोजतोय त्यावेळेला त्यांचा सगळ्यांचा फेज सेम असेल, अशा सगळ्या पॉईंटचा लोकस, त्या लोकस ऑफ पॉईंट्सला आपण काय म्हणणार आहोत तर वेव्हफ्रंट. सो thus a wavefront is locus of all the points where waves starting simultaneously from O and reach at a given instant of time. So in case of water waves, the wavefronts are circles centered at O. पाण्याच्या बाबतीत त्या वॉटर वेव्स कशा असतात, सर्क्युलर असतात ना, आणि जिथं O पॉईंट आहे तो सेंटरला असणार आहे. The direction of the propagation of the wave is perpendicular to the wavefronts. प्रोपागेशन म्हणजे प्रवास करण्याची दिशा जी आहे ह्या वेव्सची ती कशी असते, परपेंडिक्युलर टू द वेव्हफ्रंट. बघा ह्या ज्या लाटा आहेत त्यांचे जो डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन, हे जे ॲरोज आहेत ते डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन दाखवतात. आणि जर आपण इथे पॉईंट एवढाच पॉईंट विचारात घेतला तर ही डायरेक्शन ह्या वेव्हफ्रंटला इथे परपेंडिक्युलर आहे, किंवा ह्या वेव्हफ्रंटला सुद्धा इथं परपेंडिक्युलर आहे, इथं पण परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. सो तेच इथं एक्सप्लेन केलेलं आहे. The direction of propagation of wave is perpendicular to the wavefront that is along the radii of the circle. The speed with which the wavefronts move is the speed of the wave. आता वेव्हफ्रंटचा स्पीड म्हणजे काय आहे, the speed of the wavefront is the nothing but the speed of the wave. The water waves are two-dimensional along the surface of the wave. वॉटर वेव्स कशा आहेत तर 2 डायमेन्शनल असतात, 2 डायमेन्शनल वेव्ज आहेत असं लक्षात ठेवायचं आहे. आता 3 डायमेन्शनल वेव्ज पण असतात, तर त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघायचं आहे. सो 3 डायमेन्शनल वेव्ज लाईक साऊंड वेव्ज. साऊंड वेव्ज ह्या आहेत त्या कशा आहेत, 3 डायमेन्शनल आहेत. आणि साऊंड वेव्ज प्रोड्यूस बाय द सोर्स ऑफ द साऊंड, किंवा लाईट वेव्ज आहेत त्या कुठून प्रोड्यूस होतात, लाईटच्या सोर्सकडून. ह्या 3 डायमेन्शनल साऊंड वेव्ज दे ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन्स अवे फ्रॉम द सोर्स अँड प्रोपागेट इन 3 डायमेन्शन्स. सच वेव्ज आर कॉल्ड ॲज ए स्पेरिकल वेव्ह. अशा वेव्जला काय म्हणायचं, स्पेरिकल वेव्ह म्हणायचं. बघा दिवाळीमध्ये तुम्ही फटाके उडवता की नाही, शॉट्स वगैरे असतात बघा, ते शॉट्स आहेत ते वरती उंच आकाशात जातात आणि तो फटाका तिथे जेव्हा आकाशात फुटतो, आकाशात फुटल्यानंतर असा 3 डायमेन्शन्समध्ये ते सगळे पार्टिकल्स, कलर्ड लाईटवाले पार्टिकल्स असे उडतात आणि तो एक स्पियर तयार होतो आणि तो मोठा 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 होत जातो. असं चित्र तुम्ही आठवा, ते 3 डायमेन्शनल झालं. म्हणजे फटाका फुटतो तो सेंटर आणि त्याच्या सर्व बाजूनी लाईटचा स्पियर आहे, त्याचा रेडियस इन्क्रीज होत जातो, असा तो स्पियर वाढत 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 जातो. अशा प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत त्यांना आपण 3 डायमेन्शनल वेव्ज म्हणणार. मग साऊंड वेव्ज किंवा लाईट वेव्ज आहेत त्या 3 डायमेन्शनल असतात. ठीक आहे. सो इन दिस केसेस वेव्हफ्रंट्स आर सर्फेसेस पासिंग थ्रू ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम डिस्टन्स फ्रॉम द सोर्स अँड हॅव्हिंग द सेम फेज. इथे सुद्धा तसाच प्रकार आहे की सगळे स्पियर्स आहेत, त्यांचा जो सरफेस आहे त्या सरफेसचं डिस्टन्स आहे ते पॉईंट्स सोर्सपासून सेम डिस्टन्स असतं आणि त्या सरफेसेसवरचे जे पॉईंट्स आहेत ते सुद्धा सगळे सेम फेजमध्ये असतात. दस इन दीज केसेस they are the spheres center on a source say at O and the cross section of which are shown in the figure. इथे दाखवलेला आहे या डायग्राममध्ये. इथे स्पियर तुम्हाला इमॅजिन करायला लागेल. इथे क्रॉस सेक्शन दाखवलं आहे की सेंटर ओ आहे आणि असे स्पियर्स जे आहेत ते बाहेरच्या दिशेने आउटवर्ड डायरेक्शननं मूव्ह होत आहेत. द स्पियर्स आर द क्रॉस सेक्शन्स ऑफ विच आर सीन ॲज अ सर्कल्स इन द फिगर आर वेव्हफ्रंट्स विथ द सोर्स ॲट देअर सेंटर. Arrows are perpendicular to the spherical surfaces and arrows show direction of propagation of the waves. इथे arrows कसे दाखवतात, direction of propagation of waves. These arrows are the rays of light
हे ॲरोज काय आहेत? तर रेज ऑफ लाईट दॅट वी हॅव कन्सिडर्ड इन अर्लिएस्ट स्टडी ऑफ ऑप्टिक्स. ते आपण आधी पाहिलेलंच आहे. द वेव्हफ्रंट्स शोन इन द फिगर करस्पॉन्ड टू डायव्हर्जिंग बीम ऑफ द लाईट. हे जे वेव्हफ्रंट्स आहेत ते कुणाला करस्पॉन्ड करत आहेत? डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. वी कॅन सिमिलरली हॅव वेव्हफ्रंट्स करस्पॉन्डिंग टू कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट. आपण अशाच पद्धतीनं कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईटसाठी सुद्धा वेव्हफ्रंट पाहू शकतो किंवा इमॅजिन करू शकतो. सच वेव्हफ्रंट्स कॅन बी प्रोड्यूस आफ्टर पासिंग थ्रू अ लेन्स. हे असे कॉन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईटचे जे काही वेव्हफ्रंट्स असतील ते आपण कशाच्या सहाय्याने प्रोड्यूस करू शकतो? तर लेन्सच्या सहाय्याने. आणि लेन्स आणि स्पेरिकल मिररचा अभ्यास आपण 11th स्टँडर्डमध्ये केलेला आहे. मग आता हे जसे स्पेरिकल वेव्हफ्रंट्स आहेत तशा प्लेन वेव्हफ्रंट्स पण असतात. आता ह्या केसमध्ये रे जे आहेत ते डायव्हर्ट होत आहेत, डायव्हर्जिंग आहेत. आणि ह्या स्पेरिकल वेव्हफ्रंट्स आहेत, छोटे, एका स्पेअर, दुसरा स्पेअर, तिसरा स्पेअर. आणि प्लेन वेव्हफ्रंटच्या बाबतीत मात्र पॅरल बीम ऑफ लाईट. इथे लाईटचे रे बघा कसे आहेत? पॅरलल आहेत. आणि हे वेव्हफ्रंट्स आहेत ते एकमेकांना कसे आहेत? पॅरलल. आता हे ड्रॉइंग कसं इमॅजिन करायचं आहे की इथला जर का आपण छोटासा पार्ट घेतला, कट केला, आणि जर इकडून आपण पाहिलं किंवा इथे सुद्धा हे छोटंसं कट केलं असं आणि ह्या इकडून व्ह्यू पाहिला तर हे सगळे प्लेन्स आहेत ते अशा पद्धतीचे दिसतील, एकमेकांना पॅरलल. आणि हे जे रेज असतील त्याच्यातून येणारे ते कसे दिसणार आपल्याला? पॅरलच. सो let us now consider a spherical wavefront which has traveled a large distance away from the source. If we take a small portion of this wavefront, it will appear to be a plane surface. Just like surface of the earth around us appears to be flat to us. जसा आपला अर्थचा सरफेस आहे तो आपल्याला फ्लॅट दिसतो, तशाच पद्धतीनं आपण जर काय स्पेरिकल वेव्हफ्रंटचा पोर्शन घेतला तर तो आपल्याला प्लेन सरफेसच दिसणार आहे. सो विथ द डायरेक्शन ऑफ द प्रोपागेशन कशी आहे? इट इज परपेंडिक्युलर टू इट. इन सच केसेस द वेव्ह इज कॉल्ड ॲज अ प्लेन वेव्ह. ह्या केसमध्ये वेव्ह कशी असेल तर ती प्लेन वेव्ह असणार आहे. अँड वेव्हफ्रंट्स फॉर द प्लेन वेव्ह आर शोन इन द फिगर 7.1b. हे आहेत प्लेन वेव्हफ्रंट. Where the arrows or rays which are now parallel corresponding to parallel beam of light show the direction of propagation of the wave. If the source of light is linear or along a line, the wavefronts will be cylindrical. म्हणजे ट्यूबलाइट्स वगैरे असतात ना, ट्यूब्स वगैरे, तशा प्रकारचे जर लाईटचे सोर्स असतील तर त्याच्यातून ज्या वेव्हफ्रंट्स असतील तर त्या कशा प्रकारच्या असणार आहेत? तर सिलेंड्रिकल टाईपच्या असणार आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीनं इथे वेव्हफ्रंटचा पॉईंट आपण इथे कव्हर केलेला आहे. आणि 2 प्रकार आहेत वेव्हफ्रंटचे, स्पेरिकल आणि प्लेन वेव्हफ्रंट. एनी सजेशन्स प्लीज कमेंट. थँक्यू.